अरे फेकते रे बाबासाहेब आंबेडकर आले, आम्हाला चालत नाही. बाबासाहेब आंबेडकर बाबन राहिले असते तर आम्ही पूजलं असतं बाबासाहेबाले. बाबासाहेब आंबेडकर महार जातीचे आहे, आम्ही पूजत नाही. बाबासाहेबांना आरक्षण दिलं असेल ना तर आम्हाला आरक्षण पाहिजे. बाबासाहेबांना संविधान दिलं असेल ना आम्हाला संविधान पाहिजे. पण बाबासाहेब चालत नाही. काहून? बाबासाहेब आंबेडकर महार जातीचे आहे, अस्पृश्य आहे. त्या कारणानं बाबासाहेबांना दिलेलं सारच चालते आम्हाला, पण बाबासाहेब आंबेडकर चालत नाही. असे गु खाये लोक, गु चाटे लोक आहे दादा. बापाचं सगळी गोष्टी पाहिजे पण बाप चालत नाही. त्या बापाच्या मुळे माणूस म्हणून जगण्याचा अधिकार भेटला ह्या लुटाळायले, ह्या गु खायले, पण बाप चालत नाही. काहून? अजून जातीवाद करून राहिले, जातीच्या बेळेत अडकलेले लोक आहे. एखाद्या बामण्यानं गु खाले गेला हे गु खाईन प्रसाद म्हणून, पण बाबासाहेब आंबेडकरांना संविधान आणि आरक्षण दिलं ना हे त्याला हजम होणार नाही. कारण यायले फुकट पाहिजे, फुकट. यायले फुकट्याचं जरही पसते. एससी प्रवर्गातून आता वर्गीकरण मागून राहिले ते. याच्या घरी घोंगम बाबा आहे, घोंगम बाबा येते. कारण यायले बाबासाहेब चालत नाही. कारण बाबासाहेब आंबेडकर तुम्हालाही माहीत आहे कसे होते. अंधश्रद्धेतून एक नाण्याट करणारे व्यक्ती होते. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध दिला म्हणून महार लोकांची प्रगती झाली, आरक्षणाने नाही झाली, बुद्धामुळे प्रगती झाली. आणि बाबासाहेब आंबेडकरचा एक नारा होता, शिका, संघटित आणि संघर्ष करा. हा नारा बुद्धांनी अंमलात आणला. आरक्षणाने नाही झाला. अबे आरक्षण तर आम्हाला पहिले भेटलं असतं. आमचं हक्क होता तो आरक्षण. पण ह्या बामन जातीमुळं आणि वर्णव्यवस्थेमुळं च्या बेड्यामध्ये अडकवलं. त्या कारणामुळं 59 जाती ज्या वर्णव्यवस्थेत अडकल्या होत्या त्याच्यातून फक्त बाबासाहेबांना सुटका केली आणि एक सेपरेट एक आरक्षण दिलं 13% महाराष्ट्रामध्ये. आणि त्याच्यात आपण माजलो आहोत. 13% मध्ये आपण माजलो आहोत. आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलं ना ते आपण त्याचा फायदा घेऊन नाही राहिलो आणि आपण वेगवेगळ्या जातीला दोष देऊन राहिलो. आणि म्हणतो काय, बौद्धांनी आरक्षण खाल्लं नाही तर आम्ही कलेक्टर झालो असतो. बौद्धांनी आरक्षण खाल्लं नाही, आम्ही आरक्षणाच्या मुळे मोठं नाही झालो. आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध दिला आणि वैचारिक गोष्टी दिल्या, शिका, संघटित, संघर्षाला नारा दिला. त्या कारणामुळे आम्ही मोठं झालो. तुम्हाला बाबासाहेब चालत नाही कारण तुम्ही जातीवादी लोक आहात. बाबासाहेब आंबेडकर बामण राहिले असते तर तुम्ही स्वीकारला असता. कळलं काय? तुम्हाला बाप चालत नाही, बापाची प्रॉपर्टी चालते. जगात गाजा वाजा, भीमराव एकच राजा. तुमचा बाप आहे बाबासाहेब आंबेडकर, लक्षात ठेवा. तुमच्या बापाला विचारा, आईला विचारा जाऊन. कळलं काय?